नमस्कार सिव्हिल मित्रांनो, स्वागत आहे आपलं चॅनल ज्याचं नाव आहे सिव्हिल वेट, दॅट इज सिव्हिल इंजिनिअरिंग डिस्ट्रीब्युशन. तर आपण जो आहे हा नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा जो आहे हा पेपर बघतोय. नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या पेपरमध्ये आपण आहे. आपला हा क्वेश्चन जो आहे चालू होता. आपण मागचा व्हिडिओ जो टाकलेला होता त्यात तो तुम्ही बघितलाच असेल. त्यात काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा. आणि आपण वळूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे, नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनमधल्या. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय की हा क्वेश्चन जो आहे हा एकदम जो आहे थोडा असं म्हणेल मी की हा थोडा रट्टा मारू क्वेश्चन आहे. सोपा साधा आणि रट्टा मारू क्वेश्चन. डायरेक्ट म्हणजे मॅच द फॉलोइंग दिला आहे. ट्रक ट्रेलर दिला, सेमी ट्रेलर दिला, फुल ट्रेलर दिला, लोड डिवायडिंग दिला. आय थिंक आपण डायरेक्टली याला हेच करूया, कारण की हा रट्टा मारू क्वेश्चनच आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यात काहीच नाही आहे. वनचा ऑप्शन दिला आहे डी, दॅट इज ट्रक ट्रेलर. ट्रक ट्रेलरचा ऑप्शन दिला आहे हे, इट इज व्हेकल विथ ऑर विदाउट ऑक्झिलरी मोटिव्ह पॉवर. सेमी ट्रेलर इज वॉट टूचं सी दिला आहे, दॅट इज मीन्स ट्रक ट्रेलर विथ वन एक्सेल ग्रेटर ऑर इक्वल फ्रंट एंड अँड सब. इकडे हे यांच्या काय म्हणतात, हा टेक्निकल एरर आहे वाटते, ऑलरेडी कटलेलं चाललेलं आहे. फुल ट्रेलरमध्ये म्हटलं आहे की ट्रक ट्रेलर विथ ऑल ओन वेट अँड लोड. आणि लोड डिवायडिंग ट्रॉली इज नथिंग बट द ट्रक ट्रेलर कपल्ड विथ ट्रक ट्रॅक्टर अँड वन एक्सेल ग्रेटर फिल्थ व्हील ड्रॉबार अँड नेसेसरी लाईक दिस. तर हा क्वेश्चन जो आहे हा पूर्णतः रट्टावर क्वेश्चन आहे, त्यामुळे आपण याला जास्त एक्सप्लेन करण्यात काही फायदा नाही आहे. तर वळूया आपण आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन, दिस इज व्हॉट इज दिस. हा क्वेश्चन जो आहे विथ स्टेटमेंट, हा क्वेश्चन जो तुम्हाला दिसत असेल की विथ स्टेटमेंट अकॉर्डिंगली डिस्क्राईब द क्रिटिकल पाथ इन अ प्रोजेक्ट शेड्यूल. हा क्वेश्चन मी ऑब्जेक्शनमध्ये पण सांगितलं आहे ऑलरेडी. हा क्वेश्चन ऑब्जेक्शनमध्ये पण मी सांगितलं आहे ऑलरेडी. ऑब्जेक्शनमध्ये ठेवला आहे आपण हा क्वेश्चन. सो याच्यात काय सांगितलं होतं की क्रिटिकल पाथबद्दलची डेफिनेशन सांगायची आपल्याला. सर्व क्रिटिकल पाथबद्दलची डेफिनेशन, राईट. आपल्याला याच्या व्यतिरिक्त वेळेस नाही सांगायचं, याच्यात क्रिटिकल पाथची डेफिनेशन सांगायचं. तर क्रिटिकल पाथची डेफिनेशन काय आहे, इथं सरळ म्हटलं ऑप्शन नंबर फर्स्टमध्ये कलेक्शन ऑफ ऑप्शनल ॲक्टिव्हिटीज दॅट डज नॉट इन्फ्लुअन्स द प्रोजेक्ट कम्प्लिशन टाइम. तिथे एकदम रॉंग आहे. ऑप्शनल ॲक्टिव्हिटी सिक्वेन्स ऑफ ॲक्टिव्हिटीज रिक्वायरिंग लिस्ट अमाऊंट ऑफ रिसोर्सेस. क्रिटिकल पाथमधल्या ॲक्टिव्हिटीजला हाय अमाऊंट ऑफ रिसोर्सेस पाहिजे असतात, त्यामुळे हे ऑप्शन पण मिळू शकत. हाय रिसोर्सेस, इट मीन्स हाय रिसोर्सेस, त्यामुळे हे ऑप्शन पण जे आहे ते रॉंग आहे. दुसरी गोष्ट याच्यात म्हटलं होतं की यांनी आन्सर जे दिलं आहे ते हे आहे की शॉर्टेस्ट पॉसिबल पाथ थ्रू द प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटी नेटवर्क. काय म्हटलं होतं की शॉर्टेस्ट पॉसिबल पाथ जो आहे थ्रू प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटी नेटवर्क, हे यांनी आन्सर दिला आहे. आणि आपण जे ऑब्जेक्शननुसार सांगितलं होतं की हे याचा आन्सर आहे की लॉंगेस्ट पाथ थ्रू द नेटवर्क रिप्रेझेंटिंग द मिनिमम प्रोजेक्ट ड्युरेशन. आता या ऑप्शनमध्ये फरक काय आहे की हा म्हणतोय की हे शॉर्टेस्ट पॉसिबल पाथ आहे थ्रू द प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटी नेटवर्क. म्हणजे प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटी नेटवर्कमधून जाणारा शॉर्टेस्ट पॉसिबल पाथ. पण आपण काय म्हटलं आहे, आपल्याला सर्वांना माहीत आहे की क्रिटिकल पाथ म्हणजे काय होत असतं. क्रिटिकल पाथ इज नथिंग बट टाइम वाईज लॉंगेस्ट पाथ. टाइम वाईज लॉंगेस्ट पाथलाच आपण क्रिटिकल पाथ म्हणतो. टाइम वाईज लॉंगेस्ट पाथ, दॅट इज कॉल्ड द क्रिटिकल पाथ. क्रिटिकल पाथलाच आपण टाइम वाईज लॉंगेस्ट पाथ म्हणतो. हा जो आपण इथून त्याच्यासाठी म्हटलं आहे, या स्टेटमेंटमध्ये बरोबर लिहिलं आहे की इट इज द लॉंगेस्ट पाथ थ्रू द नेटवर्क. बट जो काय डिस्क्राईब करतो की जो मिनिमम प्रोजेक्ट ड्युरेशनला डिस्क्राईब करतो. म्हणजे याच्यापेक्षा जे आहे, म्हणजे ह्या टाइम वाईज लॉंगेस्ट पाथ जो आपण घेणार आहे त्याला जे आपण डिस्क्राईब करणार आहे क्रिटिकल पाथ, तो क्रिटिकल पाथ जो आपण घेऊ त्याच्यापेक्षा कमी ड्युरेशनमध्ये हा जो प्रोजेक्ट आहे हा कम्प्लीट असणं होऊ शकत. दॅट इज इट इज द मिनिमम ड्युरेशन. हा त्यातला शॉर्टेस्ट पॉसिबल ड्युरेशन आहे किंवा मिनिमम प्रोजेक्ट ड्युरेशन आहे. म्हणून हा लॉंगेस्ट पाथ आहे जो शॉर्टेस्ट पॉसिबल ड्युरेशनला रिप्रेझेंट करतो. सो दॅट इज वाय या क्वेश्चनचं जे आन्सर आहे हे फोर्थ ऑप्शन आहे. आणि हे आपण ऑब्जेक्शनमध्ये पण ऑलरेडी सांगितलं. आपल्या चॅनलवर जो आहे हा व्हिडिओ ऑलरेडी आपण टाकलेला आहे, तुम्ही जाऊन बघून घेतलं तरी चालेल. म्हणजे आता जरी ऑब्जेक्शन त्याचं जरी झालं असलं
तरी पण तुम्ही आपल्या नॉलेजसाठी हा बघून घेतला तरी चालेल. आपल्या चॅनलवर ऑलरेडी तो टाकलेला आहे आपण. ठीक आहे, वळूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? नेक्स्ट क्वेश्चन एक सिंपल क्वेश्चन आहे. सिंपल प्रश्न आहे की द मेन पर्पज ऑफ टेक्निकल स्पेसिफिकेशन. टेक्निकल स्पेसिफिकेशनचा कॉन्ट्रॅक्टमध्ये काय पर्पज आहे? हां, देखो स्पेसिफिकेशन म्हणजे काय असतं? स्पेसिफिकेशन कॉन्ट्रॅक्ट डॉक्युमेंट असतात काही, कॉन्ट्रॅक्टचे डॉक्युमेंट असतात आणि कॉन्ट्रॅक्ट डॉक्युमेंटमधलाच एक डॉक्युमेंट म्हणजे स्पेसिफिकेशन असते. तर स्पेसिफिकेशन जे असते ना, हे आता मोठा प्रोजेक्ट आहे, आपल्याला बिल्डिंग प्रोजेक्ट घ्यायचा. तर बिल्डिंग प्रोजेक्टमध्ये आपल्याला कॉन्क्रिटिंग करायचं आहे, आपल्याला जे आहे ब्रिक मॅसनरी कन्स्ट्रक्ट करायची आहे, आपल्याला जे फ्लोरिंग बनवायचं आहे, प्लास्टरिंग करायचं आहे, स्लॅब करायचा आहे, या सगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी आपल्याला त्या वर्कचे जे आहे हे स्पेसिफिकेशन द्यावं लागते. म्हणजे काय, त्या वर्कबद्दल आपल्याला हे सांगावं लागते की बा ह्या वर्कमध्ये आपण काय काय करणार आहे, आणि दुसरी गोष्ट काय काय स्टँडर्ड्स असले पाहिजे या वर्कसाठी, आणि काय काय क्वालिटी मेजर्स असले पाहिजे जे आपण फॉलो केले पाहिजे या वर्कसाठी. हे वर्क करत असताना म्हणजे ती ॲक्टिव्हिटी परफॉर्म करत असताना, म्हणजे स्लॅब कन्स्ट्रक्ट करायचं असलं आपल्याला, तर ते आपण वर्क स्पेसिफिकेशन असले पाहिजे, त्याचे स्टँडर्ड्स आहेत, त्याचे क्वालिटी पॅरामीटर्स आहेत जे आपण फॉलो केले पाहिजे. तर दॅट इज कॉल्ड स्पेसिफिकेशन. त्याला म्हणतात टेक्निकल स्पेसिफिकेशन. तर मेन पर्पज काय म्हणजे टेक्निकल स्पेसिफिकेशनचा? टू प्लॅन द प्रोजेक्ट टाइमलाइन इन डिटेल, टू कंप्लाय विथ द लीगल रिक्वायरमेंट्स. लीगल रिक्वायरमेंट्स बिलकुल बोगस आहे. टू प्लॅन द प्रोजेक्ट टाइमलाइन. प्रोजेक्ट टाइमलाइन प्लॅन करणं हे स्पेसिफिकेशनचं काम नाही आहे. ते दिसतं आपण तो क्रिटिकल पार्टमध्ये किंवा नेटवर्क अनालिसिसमध्ये करतो प्रोजेक्ट टाइम. डिटरमाइन द टोटल कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटी. आता काय म्हणते टोटल कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटी? नो, हे तर एस्टिमेशनचा पार्ट झाला. हे आपण जे करतोय दिस इज एस्टिमेशन. टोटल कॉस्ट प्रोजेक्टची माहिती करणं, दिस इज एस्टिमेशन. त्याला आपण एस्टिमेशन म्हणू. मग हा काय म्हणतो फोर्थ ऑप्शनमध्ये, टू इन्शुअर द क्लॅरिटी ऑन. ते सांगितलं मला स्टँडर्ड, क्वालिटी आणि स्टँडर्डबद्दल क्लॅरिटी ठेवणं, अँड कन्स्ट्रक्शन प्रोसिजर्स. सो दॅट इज द बेस्ट ऑप्शन. हां, फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर, की टू इन्शुअर द क्लॅरिटी ऑन क्वालिटी स्टँडर्ड्स अँड द कन्स्ट्रक्शन प्रोसिजर. दॅट इज कॉल्ड द टेक्निकल स्पेसिफिकेशन कॉन्ट्रॅक्टमधलं. यालाच आपण काय म्हणतो? कॉन्ट्रॅक्टमधलं टेक्निकल स्पेसिफिकेशन. आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. आता इथं जे आहे हे आपले क्वेश्चन्स फर्स्ट सब्जेक्ट स्पेसिफिकमधले हे संपलेले आहे. तर आपण जे आहे आता नेक्स्ट सब्जेक्ट स्पेसिफिकमध्ये जाऊ. सब्जेक्ट स्पेसिफिक 2. सो हां, सब्जेक्ट स्पेसिफिक 2 आपण ओपन केलेलं आहे ऑलरेडी. दिस इज सब्जेक्ट स्पेसिफिक 2. देखो सब्जेक्ट स्पेसिफिक 2 मधला फर्स्ट क्वेश्चन काय म्हणणार आहे की इन चॅनल सेक्शन विथ इक्वल फ्लेम साईज द शिअर सेंटर इज. चॅनल सेक्शन जर असतं, चॅनल सेक्शन आपल्याला माहिती आहे की दिस इज वॉट अ रॉ चॅनल सेक्शन. आपण असं एक रॉ चॅनल सेक्शन जे आहे हा ड्रॉ करतो, दॅट इज अ चॅनल सेक्शन. दिस इज नथिंग बट अ रॉ चॅनल सेक्शन विथ इक्वल फ्लेम साईज. म्हणजे काय की हे साईज, या फ्लेमची साईज आणि या फ्लेमची साईज जी आहे इक्वल आहे. दिस इज इक्वल फ्लेम साईज. हां, तर हा या काय म्हटलं शिअर सेंटर कुठं असतं म्हणजे चॅनल सेक्शनमध्ये. तर फर्स्टली पहिले तर शिअर सेंटर म्हणजे काय होतं? शिअर सेंटर हे एक पॅरामीटर असं आहे की दिस इज असा पॉईंट, हां, विच इज अ पॉईंट ऑन विच काय, ऑन विच दॅट इज कॉल्ड काय, अ पॉईंट ऑन विच ओनली बेंडिंग कॅन हॅपन. हां, अ पॉईंट ऑन विच ओनली बेंडिंग कॅन हॅपन विथ नो ट्विस्टिंग. विथ नो ट्विस्टिंग. याला शॉर्टमध्ये जे आहे खूप सारे लोक असे पण लिहितात. शॉर्टमध्ये जर लिहायचं झालं आपण तर याला शॉर्टमध्ये असे असं पण लिहिलं जाते. असं पण लिहितात लोक याला शॉर्टमध्ये. जे आपण हां, शॉर्टमध्ये जर बघितलं ना तर शॉर्टमध्ये आपण याला असंच लिहितो. शॉर्टमध्ये लिहायचं जर झालं तर दिस इज प्युअर बेंडिंग विदाउट ट्विस्टिंग. दॅट इज पॉईंट इज इन प्युअर बेंडिंग. तो जो पॉईंट आहे हा प्युअर बेंडिंगमध्ये आहे विथ नो ट्विस्टिंग किंवा विदाउट ट्विस्टिंग. दॅट इज कॉल्ड शिअर सेंटर. जनरली जे सिमेट्रिकल सेक्शन्स असतात, हे एवढं लक्षात ठेवा की जनरली जे सिमेट्रिकल सेक्शन्स असतात, हे जे सिमेट्रिकल सेक्शन्स आहेत दॅट इज कॉल्ड, हा सिमेट्रिकल सेक्शन आहे. जनरली सिमेट्रिकल सेक्शन्स असतात. सिमेट्रिकल सेक्शनमध्ये शिअर सेंटर जो आहे तो, हे जे सिमेट्रिकल ॲक्सिस आहे, ॲक्सिस ऑफ सिमेट्री, दॅट इज ॲक्सिस ऑफ सिमेट्री. तर हे ॲक्सिस ऑफ सिमेट्री अराउंड एक्स एक्स ॲक्सिस आहे.
तर या ॲक्सिस ऑफ सिमेट्रीवरच जनरली ते नाही करतात. म्हणजे ज्या सिमेट्रिकल ॲक्सिस असतात आणि त्याची जी ॲक्सिस ऑफ सिमेट्री असते त्याच्यावरच हे जनरली नाही करतात. कोण? आपले हे. आणि ते विदिन द बॉडीला करतात. पण आता हे जे चॅनल सेक्शन आहे, या चॅनल सेक्शनमध्ये शियर सेंटर, या चॅनल सेक्शनचं जे शियर सेंटर आहे, पहिली गोष्ट तर हा जो शियर सेंटर आहे त्याच्यात म्हटलं त्यांनी की इक्वल प्लेनजेस आहे. म्हणून त्यांना लिहिलं काय आहे की शियर सेंटर जे आहे ऑन द फ्लेन असन अवे फ्रॉम द वेब, म्हणजे या फ्लेनवर असं म्हणते वेबपासून थोडं दूर. दुसरं म्हटलं आहे वेबवर असं म्हणते ॲट द सेंट्रॉइड, इथं असं सेंट्रॉइड वेबवर, सेंट्रॉइडमध्ये ऑन द ऑन द वेब ॲट द सेंट्रॉइड. दुसरं म्हटलं आहे ऑन द हॉरिझॉन्टल एक्सिस ऑफ सिमेट्री अँड आउटसाइड द सेक्शन. देखो हा जो सॉलिड सेक्शन आहे याच्यात इनसाइड द सेक्शन असं नाही करते. बट आता हे हा पण थोडा रट्टा मारूस क्वेश्चन आहे, म्हणजे पाठ करायचं आहे तुम्हाला की शियर सेंटर कुठं कुठं येतात. आता हे मी नक्कीच तुम्हाला आपल्या जो कोर्स आपण लॉन्च करू त्यात आपण नक्की सांगेन मी तुम्हाला की शियर सेंटर कोणत्या कोणत्या सेक्शनचे कुठं असतात. आता सध्या पुरतं तुम्ही हे लक्षात ठेवा की चॅनल सेक्शन जे आहे, चॅनल सेक्शनचा जो शियर सेंटर लाय करतो, चॅनल सेक्शनचा जो आपण शियर सेंटर घेतो तो कुठं लाय करतो. जसं या ऑप्शनमध्ये आपण म्हटलं आहे की चॅनल सेक्शनचा आपण शियर सेंटर कुठं घेतो. तर चॅनल सेक्शनचा शियर सेंटर जो आहे तो, ही जी एक्सिस ऑफ सिमेट्री आपल्याला दिसते एक्सिसच्या अराउंड ऑन द हॉरिझॉन्टल एक्सिस ऑफ सिमेट्री, हे हॉरिझॉन्टल एक्सिस ऑफ सिमेट्री आहे. तर या हॉरिझॉन्टल एक्सिसवरच लाय करतो तो, बट आउटसाइड द सेक्शन लाय करतो तो ऑन द फ्लेंज. आणि हा पण ऑप्शन जो आहे ऑन द फ्लेंज ॲट द सेंटर हा पण दिलेला आहे. याचा थर्ड ऑप्शन जो आहे एकदम राईट आहे की हॉरिझॉन्टल चॅनल सेक्शनचा जो शियर सेंटर आहे तो या एक्सिस ऑफ सिमेट्रीवरच जातो, हॉरिझॉन्टल एक्सिस ऑफ सिमेट्रीवर, बट आउटसाइड द सेक्शन जातो, दॅट इज ऑन द आउटसाइड द सेक्शन. सो याचं जे ऑप्शन नंबर थर्ड आहे दॅट इज परफेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन, राईट. एक सिम्पलचा क्वेश्चन याच्यानंतरचा आहे, एकदम सोपा क्वेश्चन आहे, काहीच नाही आहे क्वेश्चनमध्ये. क्वेश्चन असा आहे की पार्शियल सेफ्टी फॅक्टर विचारला आहे अप्लाइड टू द कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ ऑफ, कशासाठी विचारला आहे, रेनफोर्सिंग स्टीलसाठी विचारला आहे ॲज 4.6नुसार. बस. तर तुम्हाला तर माहिती आहे की स्टीलमध्ये आपला जो पार्शियल फॅक्टर ऑफ सेफ्टी आणि सिमेंटमधला पार्शियल फॅक्टर ऑफ सेफ्टी आपण किती घेतो, 5.6साठी स्टीलमधला फॅक्टर ऑफ सेफ्टी 1.15 आणि सिमेंटमध्ये आपण 1.5. तर हा तर रट्टाच मारला आहे. सरळ सरळ ऑप्शन नंबर थर्ड जे आहे याचा ऑप्शन आहे दॅट इज दॅट. वळूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो आहे की ब्रिक बॉन्ड, इन विच ब्रिक बॉन्ड आर द ब्रिक्स आर नॉट प्लेस्ड ॲट अन अँगल. म्हणजे याचं काय म्हणणं आहे की कोणत्या ब्रिक बॉन्डमध्ये अँगलवर प्लेस केलेल्या नसतील म्हणजे ब्रिक. ऑप्शन काय दिलं आहे की इंग्लिश क्रॉस बॉन्डमध्ये नसतील म्हणते अँगलवर प्लेस केलेलं आहे, डायगोनल बॉन्डमध्ये नसतील म्हणते अँगलवर प्लेस केलेला, झिगझॅग बॉन्डमध्ये नसतील म्हणते अँगलवर प्लेस केलेला, की हेरिंग ऑन बॉन्डवर नसतील म्हणते अँगल प्लेस केलं. तर हे वेगवेगळे बॉन्ड आहेत ब्रिक मॅस्टरचे. तर डायगोनल बॉन्ड किंवा झिगझॅग बॉन्ड हा सरळ सरळ आहे. झिगझॅग बॉन्डमध्ये काय होत असते की झिगझॅग बॉन्डमध्ये आपण ब्रिक्स जे आहे ते अशा झिगझॅगली ले केल्या जातात, अशा कसं ही जे आहे त्या झिगझॅग अशा ले केल्या जातात ब्रिक, म्हणजे याचा काही पॅटर्न नसतो, इज नॉट हॅव एनी पॅटर्न. ब्रिक्स जे आहे ते झिगझॅग वेनं ले केल्या जातात. सो इथं जे झिगझॅग वे फॉलो करायला म्हणजे काही ना काही अँगलवरच ब्रिक जे आहे ते ठेवल्या जातात. आणि डायगोनल बॉन्ड तर सरळच सांगतोय की ब्रिक जे आहे ते डायगोनली प्लेस केल्या जातात, म्हणजे डायगोनली प्लेस करणे, डायगोनलवर. म्हणजे एक जर कोर्स आपण बघितला तर ब्रिक अशा डायगोनलवर प्लेस करणे अशा. सो दॅट इज अ डायगोनल बॉन्ड. प्रत्येक कोर्समध्ये जे आहे ब्रिक अशा डायगोनल प्लेस करणे. आता हे जे बॉन्ड आहे ना हे आपण स्ट्रक्चरमध्ये यूज नाही करत, हे असेच अपियरन्ससाठी थोडे अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी हे बॉन्ड यूज केले जातात. त्यामुळे हे बॉन्ड किंवा हे बॉन्ड नाही विचारू शकत. हिअरिंग ऑन बॉन्ड हा पण एक अँगलमध्ये असणाराच बॉन्ड आहे, हिअरिंग बोन बॉन्ड. सो हा जो इंग्लिश क्रॉस बॉन्ड आहे, इंग्लिश बॉन्डचाच एक थोडा वरचा व्हर्जन आहे. त्याच्यामुळे याचा आन्सर जे आहे फर्स्ट ऑप्शन आहे की हा बॉन्ड जो आहे त्यात ब्रिक मॅसनरी जे आहे त्या अँगलवर प्लेस केल्या नाही जात. दिस इज, हा एक इंग्लिश बॉन्ड सारखाच बॉन्ड असते, दॅट इज इंग्लिश क्रॉस बॉन्ड म्हणतात त्याला. इंग्लिश बॉन्ड इज नथिंग बट अ टाईप ऑफ इंग्लिश बॉन्ड, दॅट इज इंग्लिश क्रॉस बॉन्ड. सो हे होते आपले क्वेश्चन्स मित्रांनो. आपण पार्टमध्ये हे सगळे क्वेश्चन्स टाकतोय, पार्टमध्ये आपण हे सगळे क्वेश्चन टाकतोय, तुम्हाला माहितीच असेल. हे सगळे क्वेश्चन आपण पार्टमध्ये टाकतोय. सो
आपल्या चॅनलवर हे सगळेच व्हिडिओ आपण अपलोड करणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलसोबत जे आहे स्टे ट्यून राहा. आपण प्रत्येक व्हिडिओ जो आहे तो अपलोड करणार आहे आपल्या चॅनलवर आणि पूर्ण पेपरचं ॲनालिसिस आपण आपल्या सिव्हिल या चॅनलवर करणार आहे. तरी तुम्ही जे आहे हे आपल्या चॅनलला जे आहे तुम्ही लाईक आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका. आपल्या चॅनलला तुम्ही लाईक आणि शेअर करा आणि काहीही तुम्हाला कमेंट वाटलं आणि सबस्क्राईब पण करा. आणि काहीही तुम्हाला जर काही डिफिकल्टी वाटली माझ्या टीचिंगबाबत किंवा माझ्या वे ऑफ सांगण्याबद्दल किंवा क्वेश्चन समजला नसेल तुम्हाला, तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. आपण त्याचं एक्सप्लेनेशन पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. सो धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये. सो थँक्यू व्हेरी मच. बाय.